नमस्कार मित्रांनो, आत्ताचा हा व्हिडिओ आपल्यापैकी अनेकांची झोप उडवणारा ठरणार आहे. आज शनिवार आहे. मारुती स्तोत्र म्हणताना आपण, भीमरूपी महारुद्रा म्हणताना आपण कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, पण तिथली कोटीच्या कोटी उड्डाणं आणि इथली कोटीच्या कोटी उड्डाण्याच्यामध्ये फरक आहे. हा व्हिडिओ मी अशासाठी करत आहे की भारताला नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे ते आपल्या सगळ्यांना लक्षात यावं आणि आपण काय करतोय पण काय करायला पाहिजे हे आपल्याला लक्षात यावं, यासाठी हा व्हिडिओ आहे. आपण सगळ्यांनी बातमी वाचली असेल की इलॉन मस्क, जे ट्विटर, आता एक्स, स्पेस एक्स, स्टारलिंक या सगळ्या कंपन्यांचे टेस्ला मालक इलॉन मस्क पहिली व्यक्ती जगातली ठरली आहे की ज्यांच्याकडे 1,00,000 कोटी डॉलरची संपत्ती आहे. म्हणजे 1,00,000 कोटी डॉलर म्हणजे त्याला 100नी गुणलं तर जवळजवळ किती होतात? 1 कोटी कोटी डॉलर म्हणजे कोटी 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 असे 1 कोटी रुपये किंवा 1,00,000 कोटी डॉलर एवढी संपत्ती. म्हणजे भारताचं GDP आहे त्याच्या 25% संपत्ती एकट्या इलॉन मस्ककडे. हे का झालं? कारण त्याची कंपनी स्पेसएक्स या कंपनीनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग केलं. $135चा भाव वाढून 150 का 170 काही $173 झाला आणि त्यामुळे कंपनीचं व्हॅल्युएशन म्हणजे 10 रुपयाचा शेअर 100 रुपयाला झाला तर 1,000 रुपयाची कंपनी असेल तर तिचं बाजार भांडवल 10,000 रुपये एवढं झालं. तसं ते 2.2 लाख कोटी. आता हे लाख कोटीला ट्रिलियन म्हणतात म्हणून मी ट्रिलियन म्हणणारे, आपल्याला बिलियन, ट्रिलियन, मिलियन गोंधळ होतो, पण पटकनचे सारखं लाख कोटी गोंधळ व्हायला नको म्हणून ट्रिलियन म्हणणारे. म्हणजे तसं बघायला गेलं तर स्पेसएक्स ही काही जगातली सगळ्यात व्हॅल्युएबल कंपनी नाही आहे. म्हणजे सगळ्यात जास्त बाजार भांडवल असलेली कंपनी, त्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचं बाजार भांडवल $4 ट्रिलियन आहे. एनव्हिडियाचं 3.9 ट्रिलियन आहे. ॲपल कंपनीचं आयफोन वापरणाऱ्या आपल्या $3 ट्रिलियन आहे. ॲमेझॉनचं 2.3 ट्रिलियन आहे. अल्फाबेट 2.1 ट्रिलियन आहे म्हणजे गुगल. आणि आता स्पेसएक्सचं $2.2 ट्रिलियन व्हॅल्युएशन झालेलं आहे. आता एवढं प्रचंड बाजार भांडवल असलेल्या कंपनीला, आणि त्याचे 42% शेअर एकट्या इलॉन मस्ककडे आहेत. आणि त्यांनी काही शेअर आपले, जसं आपल्याकडे नारायण मूर्तींनी पण केलं होतं इन्फोसिसच्या बाबतीत, पण ते आकडे फार किरकोळ वाटत आहेत. असे स्पेसएक्सचे आकडे त्यांनी कंपनीमध्ये छोटी मोठी कामं करणाऱ्या, वेल्डिंग करणाऱ्या, टर्नर फिटर अशा लोकांना पण शेअर दिलेले. हे सगळे लोक आता करोडपती झालेले आहेत. पण तो मुद्दा नाही आहे. एवढं प्रचंड बाजार भांडवल असायला या कंपनीची विक्री किंवा हे काय आहे तशी ती फार नाही आहे. या सगळ्या, त्याच्याकडे 3-4 बिझनेस आहेत. एक स्टारलिंक आहे, एक ट्विटर आहे, एक स्पेसएक्स आहे. या सगळ्याची मिळून विक्री $16 अब्ज एवढीच आहे. तुलनेने वॉलमार्ट, जे सगळं आपण फ्लिपकार्टचं मालक आहे, जे त्याची विक्री $681 अब्ज आहे. ॲमेझॉनची विक्री $638 आहे, कारण हे सगळे गृहोपयोगी वस्तू विकतात. नंतर सौदी अरामको असेल, चायना पेट्रोलियम असेल, यांची 400, 450, $500 बिलियन आहे. म्हणजे यांच्याकडे एवढी विक्री असूनही त्यांचं बाजार भांडवल तेवढं नाही आहे जेवढं स्पेसएक्सचं आहे. जर नफ्याचा विचार केला तर नफ्याचा विचार करताही आपल्याला साधारणतः असेच आकडे मिळू शकतात की या सगळ्यामध्ये, म्हणजे जर गेल्या वर्षीचा नफा बघितला तर ॲपल असेल, अल्फाबेट असेल, या सगळ्यांचा नफा त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि त्यामुळे मग प्रश्न पडतो की मग यांचं एवढं व्हॅल्युएशन का आहे? हा एक संशोधनाचा विषय. याचं कारण इलॉन मस्कची जी ताकद आहे
की संपूर्ण जगाला आपल्या पाठी ती एक बासरीवाला आणि उंदरांची गोष्ट होती की तो बासरीवाला बासरी वाजवत पुढे जायचा आणि सगळे उंदीर त्याच्या पाठी, नंतर त्याने त्या उंदरांना पाण्यात ढकललं ही गोष्ट वेगळी. तसं इलॉन मस्कच्या बाबतीत होईल की नाही माहिती नाही, पण ज्यांनी कोणी विचारही केला नसेल अशी स्वप्न बघायची आणि ती स्वप्न बघून प्रत्यक्षात उतरवायची आणि ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना त्याच्यासाठी पैसा लावायचा. आणि या माणसाचं नाव एवढं होतं की कोट्यावधी लोक त्याच्यावर विश्वास ठेवून तो जे करतोय त्याच्यावर पैसा लावतात. म्हणजे त्याच्यामध्ये ही भीती आहेच की जसे ते उंदीर त्या बासरीवाल्याच्या पाठी गेले आणि पाण्यात पडले तसं होण्याची शक्यता आहे, पण तरी देखील कोट्यावधी लोक इलॉन मस्क जे करतोय त्याच्यावर पैसे लावतात. आणि म्हणून त्याची विक्री सगळी मिळून, सॉरी मगाशी मी 16 म्हटलं, ती 18 ते 19 अब्ज डॉलर, म्हणजे फार नाही आहे, जसे 600-700 अब्ज डॉलर विक्री असलेल्या कंपन्यांपेक्षा 18-19 अब्ज डॉलर काही फार मोठा आकडा नाही आहे. आणि त्याच्यातही 4 त्याचे धंदे आहेत, 4 उद्योग आहेत, त्याच्यातला फक्त एकच उद्योग फायदा देतात, बाकी सगळे उद्योग तोट्यात आहेत. म्हणजे तोट्यात असूनही लोक त्याच्यावर पैसे लावत आहेत. याचं कारण आज जे तोट्यात आहे ते उद्या बक्कळ पैसा कमवेल असा लोकांना विश्वास आहे. स्वतः इलॉन मस्क म्हणला, म्हणजे मीच काही वर्षापूर्वी असं जर कोणी मला म्हणलं असतं ते की कंपनी तू बाजारात का नाही लिस्ट करत आहेस, तर मी म्हटलं काय गांजा विंजा पेलास की काय, कसा फायदा मिळणार, म्हणजे असं त्याचं स्वतःचं मत होतं स्वतःच्या कंपनीबद्दल. पण आता या सगळ्या कंपन्या बक्कळ पैसा खेचत आहेत. यातली एकमेव फायदा कमवणारी कंपनी जर कुठली असेल तर ती स्टारलिंक आहे. ती स्टारलिंक कंपनी का फायदा कमवते, कारण ते 10,000हून जास्त उपग्रह त्यांनी सोडलेले आहेत, छोटे छोटे उपग्रह. आणि हे उपग्रह अंतरिक्षातनं इंटरनेट सेवा पुरवतात. किती ग्राहक आहेत, 1 कोटी. म्हणजे भारतामध्ये इंटरनेट वापरणारे किमान 100 कोटी लोक आहेत फक्त भारतात. बाकी जगातले किती आहेत माहिती नाही, पण आपण वापरतो ते मोबाईल इंटरनेट आहे किंवा फायबर ऑप्टिक इंटरनेट आहे. इलॉन मस्कचं जे इंटरनेट आहे ते जगात कुठेही तुम्ही असलात, कुठेही, म्हणजे एव्हरेस्ट शिखरावर असलात किंवा समुद्राच्या मध्यभागी असलात तरी तुम्हाला इंटरनेट वापरता येतं, कारण उपग्रहाद्वारे ते इंटरनेट तुम्हाला येतं. आणि त्यांनी 10,000हून जास्त उपग्रह सोडलेले आहेत. आणखीन 10,000 उपग्रह तो सोडणार अशी साधारणतः माहिती आहे. आणि त्यामुळे त्याच्यातनं त्याला 11-12 अब्ज डॉलरचा महसूल मिळतो, त्याच्यातनं त्याला 4-5 अब्ज डॉलरचा फायदा देखील मिळतो. त्याच्यानंतर ज्या कंपनीचं नाव आहे स्पेसएक्स, त्या स्पेसएक्स कंपनीचं काम आहे उपग्रह बनवणं आणि उपग्रह अंतरिक्षात सोडणं, जे आपलं काम इस्रो करते. पण आज इलॉन मस्कची स्पेसएक्स एकीकडे आणि जगातली सगळ्या देशातल्या सगळ्या अंतरिक्ष कंपन्या दुसरीकडे, या सगळ्या मिळून जेवढी रॉकेट्स आकाशात सोडतात त्याच्याहून जास्त रॉकेट्स एकटी इलॉन मस्कची, म्हणजे नासापेक्षा जास्त रॉकेट्स इलॉन मस्कची स्पेसएक्स अंतरिक्षात सोडते. पण ती सोडत असली तरी त्यांचा महसूल आहे तो म्हणजे 4 ते 5 अब्ज डॉलर आहे. आणि त्याच्यातही त्यांना तोटा आहे, म्हणजे फायदा नाही आहे. पण तो तोटा असला तरी इलॉन मस्क झपाटलाय की मंगळावरती वसाहत करायचं, चंद्रावरती वसाहत करायचं आणि त्याच्यासाठी आणखीन मोठं रॉकेट सोडायचं. आणि ते रॉकेट असं असलं पाहिजे की जे जाऊन परत येता येईल. नुसतं बाकीची बरीचशी रॉकेट हवेत लावेत, नंतर उपग्रह सोडला की ती हवेत लावेत उद्ध्वस्त होतात. इलॉन मस्कचं रॉकेट हवेतनं पुन्हा जमिनीवर परत येतं आणि त्यामुळे अनेक वेळा वापरता येतं आणि त्याचा खर्च नासापेक्षा खूप कमी आहे. कदाचित इस्रोपेक्षा त्याचा खर्च जास्त आहे, पण इस्रो ज्या संख्येने रॉकेट सोडते, उपग्रह सोडते, त्याच्यापेक्षा इलॉन मस्क दुपटीपेक्षा जास्त त्याचं काम आहे. आणि हे त्यांनी करून दाखवलं. हे खाजगी क्षेत्रातल्या कंपनीने एवढं सगळं करणं. आता ते झाल्यावर त्यांना काय करायचं आहे, म्हणजे स्वप्न बघा काय. स्वप्न असं आहे की ही जी सगळी डेटा सेंटर आहे आणि महाराष्ट्र जगाची डेटा सेंटर राजधानी वगैरे करायचं असं महाराष्ट्र सरकारचं हे चालू आहे. पण या डेटा सेंटरला सगळीकडे विरोध होतो का, कारण खूप जास्त वीज खातात, त्याच्यामुळे आजूबाजूचं तापमान वाढतं, विजेचे दर वाढतात आणि जागा जाते, अनेक कारण आहेत त्याला. जगातल्या पाश्चिमात्य देशांमध्ये या डेटा सेंटरला विरोध होतोय. आणि म्हणून इलॉन मस्कचं काय स्वप्न आहे, तर उपग्रहाद्वारे, म्हणजे हे जे रॉकेट्स आणि उपग्रहाद्वारे अंतरिक्षामध्ये डेटा सेंटर बसवायची. म्हणजे अंतरिक्षामध्ये उपग्रह फिरत असतात, ती उपग्रहच डेटा सेंटर सारखे काम करतील. ते सूर्याच्या ऊर्जेपासून वीज मिळवतील, कारण डेटा सेंटरला खूप जास्त वीज लागते. आणि ती सोलर पॅनल त्याची वीज बनवून डेटा सेंटरला पुरवतील. रेडिएटर्स आहेत त्याला, तेही 10-10 मीटरचे, फार मोठे नाही आहेत.
ते थंड करू शकतील तापमान, कारण तापमान वाढतं ते थंड करायला पाहिजे. आणि भविष्यात त्याच्यासाठी चिप्स, कारण आत्ता सगळ्या एनव्हिडियाच्या वगैरे चिप्स आहेत, त्या भविष्यात त्यांच्या स्वतःच्या चिप्स बनवण्याचं त्याचं स्वप्न आहे. ही डेटा सेंटरची एक्सेस कपॅसिटी रेंट करणं, आत्ताही त्याचं डेटा सेंटर अमेरिकेत आहे, त्याची कपॅसिटी तो गुगल आणि ओपन AI वगैरे यांना सगळ्यांना देतो. पण भविष्यात अंतराळात चीनचाही प्रयत्न चालू आहे की समुद्राच्या तळाशी, समुद्रामध्ये डेटा सेंटर करायचं, म्हणजे त्याच्यातनं उष्णता निर्माण होईल, तीही समुद्राच्या पाण्यामध्ये ती शोषली जाईल. ह्याचं म्हणणं आहे अंतरिक्षात डेटा सेंटर बांधायची. त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. न्यूरालिंक म्हणून त्याची कंपनी आहे, त्यांनी चिप तयार केली की जी मेंदूला सप्लिमेंट करण्याचं, माणसाला वयानुसार जे मेंदू काम करेन असा होतो, काही जणांचा तरुण वयातच काम करेन असा होतो, पण त्याच्यासाठी जर चिप शोधून त्यांनी जर मेंदूला आज्ञा दिल्या तर खास करून पार्किन्सन सारखे आजार आहेत, इतरही त्याला पक्षाघात वगैरे झाल्यानंतर त्याला जर ती चिप माणसाला लावली, त्याच्यासाठी प्रयत्न, म्हणजे हे सगळी स्वप्न आहेत, ही अशक्य कोटीत वाटावीत यासाठी स्वप्न आहेत, यासाठी तो काम करतोय. आणि काम करायला जी गोष्ट उदय कोटकनी सांगितली आणि जी आपल्या उद्योगांना, कारण आपले सगळे उद्योगपती IPLच्या मॅचमध्ये सगळेजण दिसतात मॅच बघायला, त्यांना उदय कोटक यांनी एक सल्ला दिला की बघा, हे अमेरिकन उद्योगपतींकडे बघा, 10 रुपये त्यांचं जर उत्पन्न आहे, 5 रुपये नफा आहे, तर त्या 5 रुपये नफ्यातला 4 रुपये नफा ते भविष्यातल्या संशोधनावर लावत आहेत. ते सगळं संशोधन मातीत जाण्याची भीती असते, त्यातनं शून्य बाहेर येण्याची भीती असते, पण तरी देखील हा पैसा ते संशोधनावर लावतात. कारण जर संशोधन यशस्वी झालं तर 5 ते 500 होतात. आपले लोक IPL मध्ये 5 ते 50 करण्यात सगळे तरबेज आहेत. कसे ते मला विचारू नका. पण हे भारतीय उद्योगपतींनी की आपण तिमाहीचा विचार करतो, पुढच्या क्वार्टरला रिझल्ट काय लागेल ह्याचा विचार करतो, पण अमेरिकेत हे जे उद्योगपती आहेत ते पुढच्या 10 वर्षाचा विचार करतात. आणि ते विचार करतात, त्यांना पैसे देणारे लोक असतात, पैसे देणारे असतात, त्याच्यात सामान्य लोक त्याच्यावर पैसे लावणारे असतात. ही व्यवस्था आपल्याकडे तयार करावी लागेल. इलॉन मस्क जे काही करतोय त्याचे अधिक तपशील उपलब्ध आहेत, पण हा जो आकडे सगळे इलॉन मस्कच्या SpaceX IPOचे आलेले आहेत ते खरोखरच थक्क करणार आहे. ट्विटर त्याच्यातलं फारसं काही, म्हणजे जसे म्हणलं की इलॉनची संपत्ती आता एका देशाच्या GDP, म्हणजे भारत जगातला चौथा सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त GDP असलेला देश आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत आपल्याला $1 ट्रिलियन करायचे. इलॉन मस्क एका दिवसात $1 ट्रिलियन ची संपत्ती झाली, एका दिवसात. कारण हा IPO $75 अब्ज होता आणि त्याच्यामुळे त्या IPO मध्ये काहीतरी 5-6% शेअर असतील, 5% शेअर असतील. इलॉन मस्ककडे 42% शेअर आहे आणि प्रत्यक्षात हे $75 अब्ज शेअर त्यांनी विकायला काढले. त्याच्यासाठी $350 अब्ज गोळा झाले लोकांनी, म्हणजे जेवढी IPOची किंमत होती त्याच्या 4 पट पैसे लोकांनी टाकले. पण अशा प्रकारे अमेरिकेत गोष्टी चालतात. त्यातल्या कदाचित आणखीन 2 वर्षांनी इलॉन मस्क दिवाळखोरीतही जाईल, कारण हे संशोधन अपयशी ठरलं की 4तल्या 3 कंपन्या आजही तोट्यात आहेत. ॲमेझॉनही 10 वर्ष तोट्यात होती, मग त्यांना फायदा मिळाला, आता बक्कळ पैसा कमवते. पण भारताला जर महासत्ता व्हायचं, आर्थिक महासत्ता, बाकी लष्करी महासत्ता नाही, पण आर्थिक महासत्ता व्हायचं असेल तर अशा प्रकारचं संशोधनावर आधारित उद्योजकता, त्या उद्योजकतेला सहाय्य करणारी न्याय व्यवस्था, तिथे पण सगळा आनंद आहे. आणि त्या न्याय व्यवस्थेला कोंदण ठरणारा कायदे आणि सगळे यंत्र, म्हणजे जे सगळं या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपण अमेरिकेच्या गुडघ्यापर्यंतही जाऊ शकत नाही. गुडघ्यापर्यंत, लक्षात घ्या, आवडणार नाही हे बोलणं, पण आपण अमेरिकेच्या गुडघ्या इथेही पोहोचू शकत नाही. आणि म्हणून इलॉन मस्कचं जे यश आहे साजरं करायचं का नाही, कारण आपण तर करू शकत नाही, कारण आपल्याकडे शेअर नाही, असतं तर केलं असतं. पण या यशातनं आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.